तुमचे पती जर चिडक्या स्वभावाचे झाले असतील, पूर्वीसारखं त्यांचं चित्त आता घरात लागत नाहीये, प्रार्थना तर करच, पण कुठेतरी तुझ्या आचरणात पण बदल कर. किती बहिणी आमेन आणि थँक्यू म्हणतील? फक्त आमेन. चांगलं केलं देवानी, वाईट केलं बाईनी. जर तुझा पती प्रभूत नाहीये, तो विश्वासणारा नाहीये, आणि तुला जर तो वचन सांगूनही, देवाबद्दल बोलूनही, सुसमाचार देऊनही त्याचं मन अजूनही कठोर आहे, तर तो तुझ्या आदरयुक्त वागण्याने व शुद्ध आचरणाने प्रभूकडे वळेल. व्हॉट अ पॉवरफुल वर्ड. किती सामर्थ्य वचन आहे ना. आणि हे खरोखर लागू होतं घरांमध्ये. हे खरोखर लागू होतं. समजतंय तुम्हाला? स्त्रियांनो, पतींचं हृदय कठोर आहे आणि बदलत नाहीये. ते तुझ्या आदरयुक्त कृतीने आणि शुद्ध आचरणाने ते बदलल. आमेन. की दिली मी की, चावी चावी. तुम्ही वाचत नाही, मी काढून तुम्हाला सांगते. घरी जाऊन बायबल पण वाचा, प्रेयर तर कराच, वचन वाचाच, पण आपलं आचरण पण चांगलं ठेवा. सगळ्यात पहिले स्वयंपाक घरात बनवा, दुसरं घर स्वच्छ ठेवा, आणि तिसरं मुलांची काळजी घ्या. ते नोकराणीचं काम नाहीये, ते तुझं साम्राज्य आहे, आणि ते तुला व्यवस्थित ठेवायचंय. आमेन.